थोड्याच वेळात सीजेपीची सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा. केवळ आश्वासनं नकोत, मागण्या मान्य करा. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर सीजेपी ठाम. विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या त्या पोलिसांना शोधून जेलमध्ये पाठवणार. सीजेपी प्रवक्ते सौरव दास यांचा इशारा. तरुण मुलींचे कपडे फाडणाऱ्यांना सोडणार नसल्याचा निर्धार. विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द. पुढील आदेश येईपर्यंत सर्व प्रकारच्या सुट्ट्या रद्द. सोनम वांगचुक यांनी अखेर उपोषण सोडलं. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा, जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत 26व्या दिवशी उपोषण मागे. तब्येतीची काळजी घेण्याचं मोदींचं आवाहन. सोनम वांगचुक यांनी जंतर मंतरवर येऊन उपोषण सोडायला हवं होतं. मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज काय होती? खासदार संजय राऊतांचा सवाल. तर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच राहणार असल्याचा विश्वास. पेपरफुटीवर कठोर कायदा आणणार. आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा करणार. पुढच्या आठवड्यामध्ये विधेयक संसदेत मांडणार. पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ संदेश. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका. प्रधानांचा राजीनामा घ्या. मोदींच्या व्हिडिओनंतर राहुल गांधींची टीका. ते रात्री उशिरा एकतर्फी मन की बात करायची नसते. खरगेंचाही मोदींना टोला. मुंबईतील आंदोलनात तरुणीसोबत गैरवर्तन. शिवाजी पार्कमधला व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत विरोधकांची टीका. तर मुंबई पोलिसांनी आरोप फेटाळले. सलग 5व्या दिवशी संसदेत विरोधक आक्रमक. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी. लोकसभेचं कामकाज सोमवारपर्यंत तर राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. तरुण मुलांची डोकी फुटताना पाहून कोणाला आनंद होत असेल तर आपला समाज दुर्धर आजारी पडलाय. अभिनेता समीर चौघुलेकडून तीव्र संताप व्यक्त. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या घटनेचा निषेध. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणात सीबीआयला धक्का. मुख्य आरोपी संजीव मुखियाविरुद्ध पुरावाच नाही. प्रश्नपत्रिका चोरी वितरणामध्ये सहभागी असल्याचा पुरावा नसल्याचं उघड. सचिन अहिर यांच्या घरातील 2,65,00,000ची चोरी. चोरी प्रकरणामध्ये 24 वर्षांपासून काम करणारा विश्वासू नोकराला अटक. आरोपीला 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. राज्यात पावसाचा जोर कायम. कोकणामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट. तर पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्याला रेड अलर्ट. पुढचे 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस होणार. नाशिकमध्ये गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. दुतोंड्या मारुती पाण्याखाली. रामकुंड परिसरातल्या बाजारपेठांमध्ये पुराचं पाणी शिरलं. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन.